सातारा लोकसभा हा काँग्रेस राष्ट्रवादीचा बालेकिल्ला अशी या साताऱ्याची ओळख। शरद पवारांचा हक्काचा मतदारसंघ असा साताऱ्याचा लौकिक। देशभर सातारा लोकसभा म्हटलं की 2019च्या पोटनिवडणुकीतील पावसातील सभा आठवत नाही असा एकही माणूस सापडणार नाही। 2019 नंतर आता 2024 ला सुद्धा साताऱ्यात शरद पवारांचाच खासदार निवडणूक जिंकेल असं एकंदर वातावरण होतं। राजकीय परिस्थिती ही मोठ्या पवारांच्याच बाजूची बनली होती। साताऱ्यात यंदा तुतारीचाच आवाज घुमणार असं जवळपास फिक्स मानलं जात होतं। स्वतः भाजपनेही साताऱ्यातील वाऱ्यांचा अंदाज घेऊन आपल्या हवेची दिशा थोडीशी बदलण्याचा निर्णय घेतला होता। पण मागील 10 दिवसात साताऱ्यात वारं फिरलं असल्याचं बोललं जातंय। हातात आलेला विजय राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाने कसा गमावलाय? साताऱ्यात शशिकांत शिंदे निवडणूक हारतील का? शरद पवारांच्या तुतारीची बेरीज नक्की चुकली कुठं? शरद पवारांच्या साताऱ्यात सभा झाली पण हवा नाही असं का? हेच आपण आजच्या व्हिडिओतून पाहणार आहोत। हॅलो, मी तेजश्री हॅलो महाराष्ट्रमध्ये तुमचं स्वागत करते। सातारा जिल्ह्यातील बराचसा भाग हा सह्याद्री डोंगर रांगात येतो। आता सह्याद्री म्हटलं की तिथं वारं आलं आणि वारं म्हटलं तर वारं तर फिरणारच, कधी इकडं तर कधी तिकडं। पण सध्याचं हे फिरलेलं वारं मात्र जरा वेगळं आहे। ते डोंगराळ पट्ट्यातनं फिरलंय यावर आम्ही ठाम आहे। साताऱ्यात भाजपचे उदयनराजे भोसलेंविरुद्ध शरद पवार गटाकडून शशिकांत शिंदे अशी लढत लागली आहे। सुरुवातीला महाविकास आघाडीच्या बाजूने वन वे वाटणारी ही निवडणूक आता 290 डिग्री मध्ये फिरल्याची चर्चा आहे। साताऱ्यात शशिकांत शिंदे निवडणुकीत पराभूत होतील का या मेन विषयाला हात घालण्यापूर्वी प्रथम शरद पवार गट साताऱ्यात विन विन सिच्युएशन मध्ये होता असं आम्ही का म्हणतोय ते पाहूयात। एकतर शरद पवार यांचा स्टँडिंग खासदार साताऱ्यात असणं ही पवारांची सर्वात जमेची बाजू। तसेच या विद्यमान खासदाराचं रिपोर्ट कार्ड मजबूत असणं म्हणजे मागच्या कार्यकाळात चांगली विकास कामं केलेली असणं ही दुसरी पॉझिटिव्ह गोष्ट। आता तिसरी बाब म्हणजे साताऱ्यात कायम चालणारा पवार फॅक्टर आणि विरोधी पक्षाला लवकर त्या तोडीला उमेदवार न सापडणं। इतिहासात डोकावलं तर लक्षात येतं सातारा लोकसभा मतदारसंघात काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या विचारांचा पगडा राहिलाय। कितीतरी आले आणि गेले, मात्र या जिल्ह्यानं पुरोगामी विचारांनाच साथ दिलीये। या सर्व बाबी मोठ्या पवारांना साताऱ्यात विन विन सिच्युएशन मध्ये घेऊन जातात। पण असं असलं तरी यंदा मात्र पवारांचं साताऱ्यातलं गणित बिघडणार आहे। साताऱ्यात यंदा पवारांची जादू जरा कमीच चालेल असं एकंदर जाणवतंय। पवार फॅक्टर यंदा साताऱ्यात तितकासा चालणार नाही असं का? तर याचं पहिलं कारण म्हणजे उमेदवार निवडीत कराडकरांचा झालेला गेम। 1999 ते 2004 साली श्रीनिवास पाटील कराडचे खासदार झाले, तर त्यापूर्वी 1991 ते 1999 पर्यंत पृथ्वीराज चव्हाण कराडचे खासदार बनले। 2009 मध्ये मात्र कराड लोकसभा मतदारसंघ फुटला आणि त्याचा काही भाग सातारा आणि काही भाग सांगलीला जोडला गेला। यानंतर झालेल्या निवडणुकीत शरद पवारांनी उदयनराजेंना निवडणुकीत उतरवलं आणि 2019 पर्यंत राजे येथून खासदार झाले। 2019च्या पोटनिवडणुकीत मात्र भाजपात गेलेल्या उदयनराजेंना श्रीनिवास पाटलांनी कराड भागातून मिळालेल्या लीडच्या जोरावर चितपट केलं। आता 2024 ला प्रथमच उदयन महाराज विरुद्ध कराडच्या बाहेरचा उमेदवार अशी लढत होतीये आणि आता यात कराडकर उदयनराजेंना साथ देतात की शरद पवारांना, यावर सगळं गणित अवलंबून आहे। कराडची जनता लीड कोणाला देईल माहिती नाही, पण उदयनराजेंचं कराड भागातील लीड मागच्या वेळच्या तुलनेत वाढेल इतकं नक्की आहे। आणि याचं कारण ठरले कराडची स्थानिक उमेदवार निवडणुकी रिंगणात नसणे। यातलं दुसरं कारण म्हणजे शरद पवार गटात मागील काही दिवसात झालेले अंतर्गत वादविवाद। एकीचं बळ जोवर असतं तोवर ताकद टिकून असते, पण कराड उत्तर आणि पाटणचे शरद पवारांच्या गटातील नेते विद्यमान खासदारांवर नाराज असलेल्या बातम्या आउट झाल्यात आणि यामुळे मतदारसंघात निगेटिव्ह वातावरण तयार झालं। या सगळ्यात कराडच्या उमेदवाराचा गेम होऊन उदयनराजेंची कराड भागातील लीड वाढण्याची वाट मोकळी झालीय। पाटणच्या सभेत विद्यमान खासदारांचा फोटो न लावण्याच्या ट्रेंडला आता ऐन निवडणुकीत प्रचार सुरू झालेला असताना सुद्धा कॅरी ऑन करणं शरद पवार गटाच्या अंगलट येऊ शकतं असं खासगीत लोक बोलतात। कराड शहरात लागलेल्या तुतारीच्या एकाही पोस्टरवर विद्यमान खासदारांचा फोटो नसल्याने मतदारात याचा चुकीचा मेसेज जात असल्याने शिंदेंना याचा जोरात फटका बसू शकतो। आता यातलं महत्त्वाचं आणि तिसरं कारण म्हणजे पाटण आणि कराड उत्तर भागात उदयनराजे भोसले यांना लीड वाढण्याची शक्यता।
मागील लोकसभा निवडणुकीत कराड दक्षिण विधानसभेत काँग्रेसच्या मतदारांनी घड्याळाला साथ दिलेली, पण पाटण आणि कराड उत्तर या विधानसभेत अगदी भाजपच्या मतदारांनी सुद्धा श्रीनिवास पाटील यांना स्थानिक उमेदवार आणि प्रभावी चेहरा म्हणून मतदान केलं होतं। त्यामुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादीला कराड भागातून मोठं लीड मिळून विजय निश्चित झाला होता। यंदा मात्र शरद पवारांना या फॅक्टरचा फायदा होणार नसल्याची ग्राउंड रियालिटी आहे। तसेच वाई, कोरेगाव, जावळी आणि सातारा शहरातही उदयनराजे प्लस मध्ये राहून निवडणूक खिशात घालू शकतात अशी शक्यता देखील आहे। पाटण भागात उदयनराजे यांना मोठं लीड मिळेल असा दावा भाजपचे लोक करतात। त्यातही काहीतरी तथ्य असल्याचं समजते। चौथं कारण म्हणजे भ्रष्टाचारी उमेदवारी अशी शशिकांत शिंदे यांची प्रतिमा निर्माण करण्यात भाजपला मिळालेलं यश। शशिकांत शिंदे यांची उमेदवारी शरद पवार गटाकडून जाहीर करण्यात आली त्याच दिवशी वर्तमानपत्रात शिंदे यांच्या मार्केट यार्डातील घोटाळ्याबाबतची बातमी छापून आली। सामान्य मतदार यामुळे थोडाफार प्रमाणात का होईना डिस्टर्ब झाला असून त्याचा फटका तुतारीला बसू शकतो असा अंदाज आहे। सुरुवातीला यामुळे शिंदे यांना सहानुभूती मिळेल अशी चर्चा होती, मात्र ग्राउंड रियालिटीत तर वातावरण शिंदेच्या विरोधात फिरल्याचं दिसतंय। तर आता बोलूया शरद पवारांच्या साताऱ्यातील सभेवर। तर नरेंद्र मोदी यांच्या कराडातील सभेला पवारांनी साताऱ्यातील सभेत प्रत्युत्तर दिलं खरं, पण मागील पोटनिवडणुकीप्रमाणे वातावरण निर्मिती करण्यात महाविकास आघाडी कुठेतरी कमी पडली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे। यंदा सभेत पाऊसही पडला नसल्यानं नुसता निष्ठावंत असं स्वतःला म्हणून घेऊन ही निवडणूक जिंकता येणं सध्या तरी शिंदेसाठी कठीण आहे। एकंदर या सर्वाचा आढावा घेतल्यावर शरद पवारांची यंदा साताऱ्यात तुतारीच्या बेरीज चुकलीये असं म्हणायला वाव आहे। याचा अर्थ उदयनराजे भोसले यांच्या बाजूने खूप मोठे मताधिक्य आहे असा नाही, परंतु पवारांच्या निष्ठावंत बॅकफुटवर पडत असल्याने उदयनराजे निवडणुकीत सरशी मारतील अशी शक्यता अधिक आहे। लेट्स सी काय होतंय। तुम्हाला काय वाटतं, साताऱ्यात शशिकांत शिंदे निवडणुकीत पराभूत होतील का, की आमच्या विश्लेषणाला साइडलाईन करून कराडकर पवारांसोबत ठाम राहतील? तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।